नक्कीच खूप चांगल्या फॉर्म मध्ये देखील या वर्षीच्या हंगामामध्ये आहेत आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच आज भगवा चषक 2026 मध्ये दाखल झाले. ऑन साइडला इथे फटका प्रॉपर आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. थोडा इथे पाहिलं तर नक्कीच प्रॉपर फटका होता, कारण की गॅप एक्झिक्यूट केला होता, खाली क्षेत्र निवडलं होतं, खाली क्षेत्रावर प्रहार देखील केलं होतं आणि पहिल्या बॉलवर विकेटचं प्रत्युत्तर देताना तो मात्र बाटर आपण मोहन खुनेला पाहतोय, ठोकलाय चौका. धावा टीमच्या स्कोर कार्डवर प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतोय. बॅटिंग करीत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे या संघाचं चौकाराने मोहन खुनेच्या बॅटमन आलेला चौकार पुन्हा एकदा पुढ्यात टाकलं होता, समोर लॉफ केले, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय, गॅप एक्झिक्यूट केलाय आणि नक्कीच बॉल एक टप्पा दोन टप्पा दन 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 करीत जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोहन खुनेच्या बॅटमध्ये लागोपाठचा दुसरा चौकार. मोहन डोंगरे बॅटिंग मार्कवर पाहतोय, दोन बॉलवर दोन चौकार देखील ठोकलेत, आक्रमकता स्वीकार केली. पहिल्या बॉलवर विकेट ची मात्र गमवताना आपण बॅटिंग करत असताना डोंगरनावे या संघाला पाहिलं, परंतु त्यानंतर नक्की डगआउट कक्षामधून माइंड सेट करून आला होता जो मात्र मोहन डोंगरे हा खेळाडू आणि दोन बॉलवर दोन चौकार वसूल केलेत. वॉट बॅटिंग. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलं, त्यावर प्रहार आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर होत बॉल होतोय फरार, सीमा पार. मोहन डोंगरेच्या बॅटमन आलेला लागोपाठचा तिसरा चौकार. लागोपाठचे तीन चौकार वसूल केलेत. पहिल्या बॉलवर कोणता इथे नक्कीच दबाव न ठेवता, कारण की पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली होती. बॅटिंग करत असताना पहिला धक्का बसताना म्हणजे डोंगरनावे या संघाला पाहिलं, परंतु त्यानंतर देखील एक नक्कीच आपण चर्चा केली होती, माइंड सेट केलं होतं मोहन डोंगरे या खेळाडूने आणि तीन बॉलवर आता लागोपाठचे तीन चौकार वसूल केलेत. वॉट बॅटिंग, वॉट परफॉर्मन्स सध्याच्या घडीला मैदानामध्ये मात्र मोहनला आपण पाहतो देताना. पुन्हा एकदा ऑन साईडला बोलवल्या, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं मिस्टेक होते आणि बॉल होते फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोहन डोंगरेच्या बॅटमन आलेला आणखीन एक लागोपाठचा चौथा चौकार. चार. कोरालेकर चषक 2025 मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच रनरअप राहिलेला संघ असेल म्हणजे मनस्वी 11 ओम्स हा संघ, परंतु आज खऱ्या अर्थाने नक्कीच भगवा चषकामध्ये देखील नवीन स्वप्न आणि नवीन अपेक्षा घेऊन इथे उतरला. ऑन साइडला फटका बोलवला, फुल टॉस बॉल होता, फुल टॉस वर फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न देखील केलाय आणि बॉलला थेट पाडून दिलाय सीमारेषे पार. आणखीन एक दर्जेदार आलाय. चार चार चौकार. ओके, या ठिकाणी चेक केलं जाईल बेस्ट ऑफ हाईट साठी इथे पंचांना देखील चॅलेंज केलं जातंय. इथे नक्की टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईन असेल. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच रॉय सर असतील ऑपरेटिंगच्या भूमिकेत. गेले 2 दिवस त्यांना देखील पाहतोय आणि जबरदस्त इथे नक्कीच ऑपरेटिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यांचं देखील कौतुक करूया. या स्पर्धेमध्ये चेक केलं जातं या ठिकाणी ऑल टीम होतोय की काय, मनामध्ये भरपूर काक्ष असेल आणि नक्कीच इथे निराकरण केलं जाईल टेक्निक वाहिनी यांच्या माध्यमातून, याची शंका नाहीये. या ठिकाणी